तर आताची एक मोठी अपडेट येते। चंद्रपूर पोलीस तपास करीत असलेल्या किडनी रॅकेट प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला डॉक्टर रवींद्र पाल सिंग अखेर ब्रह्मपुरी पोलिसांना शरण आलाय। दिल्ली येथील रवींद्र पाल सिंग हा अतिशय नामांकित सर्जन असून त्याचा या किडनी रॅकेटमध्ये प्रमुख सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे। त्याची पोलीस कोठडी मिळावी यासाठी चंद्रपूर पोलिसांनी अनेक प्रयत्न केले होते। मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी रवींद्र पाल सिंग याचा जामीन रद्द केल्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता। मात्र जामीन रद्द होताच फरार असलेला हा डॉक्टर अखेर आपल्या वकिलांसह ब्रह्मपुरी पोलिसांना शरण आलाय। पोलिसांना शरण आल्यानंतर रवींद्र पाल सिंगच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी सारंग पांडे आपल्या सोबत आहेत। सारंग, अखेर हा डॉक्टर पोलिसांच्या समोर आलाय। माधवी, गेल्या अनेक महिन्यांपासून चंद्रपूर पोलीस जे आहेत त्या किडनी रॅकेट प्रकरणाचा तपास करत आहेत आणि या प्रकरणामधला जो मुख्य दुवा आहे तो डॉक्टर रवींद्र पाल सिंग होता आणि अतिशय प्रभावशाली असलेला हा डॉक्टर गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतःची जी अटक आहे ती वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता आणि यासाठी त्यांनी वकिलांची मोठी फौज उभारली होती आणि आपला जो जामीन आहे तो रद्द होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले होते। मात्र काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की मुंबई हायकोर्टाने त्याची जी बेल आहे ते रिजेक्ट केली होती आणि त्यानंतर हा जो डॉक्टर आहे फरार होता आणि अखेर या डॉक्टरनी ब्रह्मपुरी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे आणि याच्या जामिनावर आता सुनावणी होणार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरण म्हणजे या डॉक्टरला बेल कशी मिळू नये यासाठी चंद्रपूर पोलीस देखील प्रयत्न करणार आहे, कारण या डॉक्टरच्या अनेक संशयास्पद जे आर्थिक व्यवहार आहे आणि मोबाईल मधला डाटा आहे हा पोलिसांना हवा आहे आणि त्या आधारावर ही जी केस आहे किडनी रॅकेटची ही अजून भक्कम पणे कोर्टात पुढे नेता येणार आहे। धन्यवाद सारंग या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।